नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 5वी नवोदयच्या पुस्तकातील गणित त्यात पाठ 4 दशांश अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया पाहणार आहोत। त्याच्यातला स्वाध्याय 4.1 त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो? 2016 ला आलेला हा प्रश्न। आता भागाकार, आता तुम्हाला भागाकार याला हवा विद्यार्थी मित्रांनो। 144.144 याला 12 ने भाग द्यायचा आहे। 12 1 जा 12, इथं उरले 2, 1 - 1 0, हा 4 खाली जसा तसा। 12 2 जा 24, आता 24 मधून 24 मायनस केले तर 0 0। आता ह्या ठिकाणी दशम चिन्ह जशास तसे हा 1 खाली उतरवला। आता 1 खाली उतरवला म्हणजे त्याला सोडवावं लागेल, पण 12 च्या टेबल मध्ये 1 येत नाही म्हणून त्याला 0 ने भाग देऊया। इथं 0 म्हणून इथंही 0, 1 मधून 0 मायनस केले तर 1 उरले। आता हा 4 खाली जसास तसा। 12 1 जा 12, 4 - 2 केले तर 2 उरले, 1 - 1 0, हा राहिलेला 4 खाली जसास तसा। 12 2 जा 24 आणि 24 मधून 24 मायनस केले तर 0 0। उत्तर मिळालं आपल्याला 12.012। पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा। ह्या ठिकाणी उदाहरण सोडवल्यानंतर उत्तर काय येईल ते आपल्याला विचारले विद्यार्थी मित्रांनो। 2015 ला आलेला हा प्रश्न आहे। 0.4 भागिले 0.04 ही संख्या मांडूया। याचा आता दशांश चिन्ह आपण नाहीसा करायचा आहे, म्हणजे तो काढून टाकायचा असेल तर मी याला 10 ने गुणतो, खाली 10 ने म्हणून वरती 10 ने गुणाकार करावा लागेल। हा दशांश चिन्ह इथं आला तर इथं होते 4t आणि हा दशांश चिन्ह इथं म्हणजे 0.4। आता ह्या संख्येला सोडूया। 0.04 भागिले 0.4 या ठिकाणी पुन्हा मी 10 ने गुणतो म्हणजे इथला हा जो दशांश चिन्ह आहे तो नाहीसा होईल। इथं संख्या तयार होते 4t आणि इथं 0.4। आता ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भाग देऊया। 4 1 जा 4, 4 1 जा 4, 0 जसा तसा। इथं उत्तर मिळाले 10, 4 1 जा 4 आणि हा 0 जसा तसा, 4 1 जा 4, 1/10। आता ह्या ठिकाणी 10 पैकी एक भाग म्हणजे या ठिकाणी काहीच नसतो, म्हणजे दशांश चिन्ह असेल तो इथं येईल, तो इथं आला म्हणजे 0.1 याचं उत्तर येणार आहे। आता या दोघांची आपल्याला बेरीज करायला सांगितलेली आहे। 10 इथं काहीच नाही म्हणून 0 घेऊया, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, त्याच्या लेफ्ट साइडला 0 जसाच तसा, राईट साइडला 1, यांची बेरीज 0 1 1, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 0 0 0 आणि हा 1, 10.1। पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे तिसरा। यांची बेरीज किती? 2017 ला आलेला हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो। याची मांडणी जर तुम्हाला जमली विद्यार्थी मित्रांनो तर बेरीज तुम्हाला सोडवता येते, पण मांडणी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहा, त्यानंतर लेफ्ट आणि राईट साइडचे अंक प्रत्येकी व्यवस्थित लिखाण करा। पहा मी या ठिकाणी कसं लिहितोय। 6 दशांश चिन्ह 6 6 6, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, लेफ्ट साइडला 6 जसा तसा, राईट साइडला 6 6। इथं काहीच नाही म्हणून दिला 0 तरी चालेल, नाही दिला तरी चालेल। पुन्हा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, लेफ्ट साइडला 6 जसा तसा, राईट साइडला 0 6 यांची बेरीज, हा 6 जसाच तसा। आता 6 6 दुनी 12, 7 1 18 म्हणजे 6 3 जा 18 होतात, म्हणून इथं घेतला 8 1 कॅरी।
6 दुनी 12 म्हणजे 6 2 जा 12 आणि 1 मिळवले तर 13 चा 3 पुन्हा 1 कॅरी आणि पुन्हा 6 3 जा 18 आणि 1 मिळवला तर 19 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. आता ह्या ठिकाणी उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पर्याय ए नाही, पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे चौथा. ह्या संख्येला गुणल्यानंतर हे उत्तर, तर ह्या संख्येला भागल्यानंतर मूल्य काय येईल. 2021 ला आलेला हा प्रश्न आहे. मी याची शॉर्टकट ट्रिक पण सांगेल आणि लॉन्गकट पण सांगेल. ते तुम्ही समजून घ्या तुम्हाला कशा पद्धतीने समजतं विद्यार्थी मित्रांनो, कारण त्या ठिकाणी आपल्याकडे वेळ नसतो. या ठिकाणी आपल्याला ह्या संख्येला भागायचंय 27.72 भागिले 1.8. आता याचे दशांश चिन्ह नाहीसे करायचे म्हणून मी याला 10 ने गुणतो. खाली 10 ने म्हणून वरतीही 10 ने गुणावं लागेल. आता हा दशांश चिन्ह इथं येणार म्हणून 277.2 आणि खाली हा दशांश चिन्ह इथं आला म्हणून मिळाले 18. 18 ने त्या संख्येला भाग द्यायचा आहे. तुम्ही उभ्या पद्धतीने भाग दिला तरी चालेल. 277.2 भागिले 18. 18 1 जा 18. 27 मधून 18 मायनस केले तर मिळतात 9. हा खाली 7 जसा तसा. 18 5 जा 90 मायनस 7 मायनस 0 7. 9 मायनस 9 0. आता हा दशांश चिन्ह इथं जसाच तसा, हा 2 खाली जसाच तसा उतरूया. 18 4 जा 72 आणि 72 मधून 72 गेले म्हणजे 72 मधून 72 मायनस केले तर 0 0. या ठिकाणी उत्तर मिळालं आपल्याला 15.4. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर. पुन्हा पहा विद्यार्थी मित्रांनो, मी दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवतोय लक्ष द्या. या ठिकाणी यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर दिलेलं आहे आणि आलेल्या उत्तराला भाग द्यायचा आहे आणि त्याच संख्येने जर ह्या संख्येने भाग दिला तर ही संख्या आपल्याला मिळणार आहे. एवढं लक्षात आलं तुमचं. बघा, या संख्येचा गुणाकार केल्यानंतर उत्तर दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी दिलेलं उत्तर आणि त्या संख्येला ज्याच्याने आपण गुणाकार केला होता त्याच्याने त्याला भाग द्यायचा आहे, पण तो दशांश स्वरूपात आहे. मग ह्या ठिकाणी मी काय करतो पहा. 27.72 भागिले 8.1 यांचे दशांश नाहीसे करणार म्हणजे या ठिकाणी मी त्याला गुणणार 10 ने. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं. इथं मिळालं 277.2 भागिले 18. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता 18 ने भागितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे उत्तर मिळेल. ते आहे 154. मग ह्या ठिकाणी दशांश चिन्ह एक घरानंतर एक घरानंतर दशांश चिन्ह मिळालं म्हणजे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर मिळत आहे. ही क्रिया तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की गुणाकारचं सोडवल्यानंतर आलेलं उत्तर त्याच संख्येने जर भागलं तर पुढची संख्या आपल्याला मिळते. ह्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिसने करतील. पुढचा प्रश्न आहे, वरच्या संख्येला खालच्या संख्येने सोडवल्यानंतर भाग द्यायचा आहे. सोडवल्यास येतात. आता उत्तर शोधण्यासाठी पहिले वरती बेरीज आहे 7 2 अधिक 4.8 यांची बेरीज करूया वरच्या संख्यांची. 8 आणि 2 10 चे 0. हा चला 1 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. 7 आणि 1 8 आणि 4 12. आता या संख्येचे उत्तर शोधूया. 5.6 वजा 3.2. 6 मधून 2 वजा केले तर 4 उरतात. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. 5 मायनस 3 इथं उरले 2. आता खालच्या संख्येने ह्या संख्येला भाग द्यायचा आहे म्हणजे याच्या वरच्या जे उत्तर आलं 12.0 आणि खाली आहे 2.4. आता ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दशांश चिन्ह नाहीसा करूया
म्हणून ह्या संख्येला 10 ने गुणणार, हा दशांश चिन्ह इथं येईल, म्हणजे 120 सॉरी 10 10 याचं उत्तर आलं 120 आणि हा दशांश चिन्ह जाईल इथं, म्हणजे याचे उत्तर येईल 24. आता 24चा टेबल तुम्हाला यायला हवा. 24 1 जा 24 आणि 24 5 जा 120. उत्तर मिळाले 5. पर्याय क्रमांक डी. 5 दशांश चिन्ह 0 याचा नंतर 1 0 2 0 असे दिले तरी काही फरक पडत नाही. पुढचा प्रश्न 6वा. या ठिकाणी पुन्हा मागच्या प्रश्नासारख्याला सोडवायचं आहे. तर उत्तर काय? आता वरच्या संख्यांची बेरीज करूया. 0.3 अधिक 0.5 8.0 0.8. आता याचं उत्तर मिळालं 0.8. आता त्याला कशाने भाग द्यायचा आहे? 0.2 2 त्या संख्येला भाग द्यायचा आहे. आता याचं उत्तर शोधूया. 0.2 अधिक 0.3 याचं उत्तर मिळालं 5. 0.5 त्याला पुन्हा 0.5 ने भाग द्यायचा आहे. 0.5 भागिले 0.5. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर यांचा जर आपण दशांश चिन्ह नाहीसा केला तर याला 10 ने गुणावं लागेल, म्हणून यालाही 10 ने. इथं उत्तर मिळालं 5 आणि इथे मिळालं 5. हे दशांश चिन्ह इथं आले. त्याच पद्धतीने इथेही दशांश चिन्ह नाहीसा करण्यासाठी मी त्याला 10 ने गुणेल. इथं उत्तर मिळालं 8 आणि इथं मिळालं 2. 5 1 जा 5 5 1 जा 5 याचं उत्तर 1. 2 1 जा 2 2 4 जा 8 याचं उत्तर मिळालं 4. ही आहे वरची संख्या 4. याचं उत्तर मिळालं 1 खाली. खाली 1 असला नसला तर काही फरक पडत नाही, म्हणजे याचे उत्तर मिळालं पर्याय क्रमांक ए. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? पुढचा प्रश्न पाहूया. 7वा. पुन्हा यांची बेरीज करायची. 2022 ला आलेला प्रश्न. मला तरी असं वाटतं की याची बेरीज तुम्ही करावी. पहा या ठिकाणी काय आलेलं आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या. हा चिन्ह दशांश जसाच तसा राईट साईडला 0.6 लेफ्ट साईडला 6. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह राईट साईडला 0.06 आणि लेफ्ट साईडला 6. दशांश चिन्हाखाली पुन्हा दशांश चिन्ह लेफ्ट साईडचे 6 6 राईट साईडला 6.006. आता याची बेरीज करा, आलेलं उत्तर शोधा आणि मला कमेंट मध्ये सांगा की याचं योग्य उत्तर काय मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न 8वा आणि शेवटचा. ह्या प्रश्नासाठी मी तुम्हाला टेबल तयार करून अगोदर सुरुवातीला दिलेला आहे. याचे सेम 2 पद्धतीने बघा, इथं भागाकार गुणाकार वगैरे मी सोडवलं होतं त्या पद्धतीनेही सांगेल आणि लॉन्गकट पद्धतीने समजून देईल. या ठिकाणी काय सांगितलंय? 41.37 भागिले 17.5 भागितल्यावर काय उत्तर ची किंमत काय आहे ते विचारलेलं आहे. दशांश चिन्ह नाहीसा करण्यासाठी याला 10 ने गुणूया. खाली 10 ने गुणलं म्हणून वरती 10 ने गुणूया. हा दशांश चिन्ह येईल इथं, म्हणजे खालची संख्या मिळाली 175 म्हणजे 175. हा दशांश चिन्ह इथं आला म्हणून 413.7. आता या ठिकाणी 175 ने वरच्या संख्येला भाग द्यायचा आहे. याच ठिकाणी इथं भाग देऊया विद्यार्थी मित्रांनो. इथं देतो, इथं जागा आहे. 175 113 दशांश चिन्ह 7. आता 175च्या टेबल मध्ये 413 येत नाही, म्हणून त्याहून लहान संख्या घेतली 315. ती आहे 2 नंबरला, म्हणून इथं घेतले 350. वजा करूया. 3 0 गेले 3
एकातून 5 जात नाही म्हणून इकडनं 1 कॅरी केला, इथं उरले 3, 11 मधून 5 मायनस केले तर 6, 3 - 3 0. आता या ठिकाणी 63. आता उतरला, वरची संख्या खाली उतरवायची म्हणून हा दशांश चिन्ह वरती जसा तसा, हा 7 खाली उतरवला, 736 म्हणजे 637. या 175च्या टेबल मध्ये येतोय का? नाही. मग याच्याहून लहान संख्या येते 525, ती येते 3 नंबरला म्हणून इथे घेतले 3 आणि ही संख्या घेतली या ठिकाणी 525 वजा 7तून 5 गेले 2, 3तून 2 गेले 1 आणि 6तून 5 गेले तर 1, 122. दशांश चिन्ह दिलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी 0 घेऊ शकतो. आता का घेतला? कारण संख्या लहान होती, पूर्ण भाग द्यायचा आहे म्हणून या ठिकाणी मी 0 घेतला. कारण 175 मोठे, 112 लहान. आता या ठिकाणी मिळाली 1122. या ठिकाणी 175च्या टेबल मध्ये 1122 नाही म्हणून याच्यापेक्षा लहान संख्या आपण घेऊ शकतो, ती आहे 1050 आणि 6 नंबरला म्हणून मी इथे घेतले 6, इथं 1050 वजा करूया, 0 मधून 0 गेला 0, 2तून 5 जात नाही म्हणून इकडे घेतला 1, इथं राहिले 0, 12 मधून 5 गेले 7, 0 मधून 0 गेला 0, 1तून 1 गेले 0, इथं उरले 70. पुन्हा या ठिकाणी आपण 0 वाढवू शकतो कारण दशांश चिन्ह दिलेला आहे. इथं आले 700, 175 म्हणजे 175च्या टेबल मध्ये 700 येतात आणि ते आहे 4 नंबरला म्हणून या ठिकाणी घेईल मी 4 आणि इथं 700 मधून 700 मायनस केले तर 000. आता उत्तर मिळालेलं आपल्याला 2.364. पर्याय ए मध्ये नाही, पर्याय बी मध्ये दिलेला आहे म्हणजे योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक बी. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, शॉर्टकट पद्धतीने शोधूया. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ह्या संख्येला या संख्येने भाग दिल्यानंतर उत्तर आपल्याला दिलेलं आहे. पुन्हा आता या संख्येने या ठिकाणी बघा, ही संख्या आणि संख्या दशांश चिन्ह जर काढलं तर सेम आहे आणि या ठिकाणी पण ही संख्या सेम आहे, फक्त दशांश चिन्हांचा फरक आहे तो आपण काढूया. संख्या पहा 71.37 भागिले 17.5 आणि याचं उत्तर ऑलरेडी दिलंय 2364. आता दशांश चिन्ह पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 2 3 3 दशांश चिन्ह नंतर ती संख्या आहे म्हणून 1 2 3 अंकानंतर दशांश चिन्ह दिलं तर ऑलरेडी तुमचं उत्तर लगेच क्विकली तुम्हाला मिळतंय. पण याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस हवी की कशानंतर काय क्रिया करायची आणि दशांश चिन्ह कसे शोधायचे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी. धन्यवाद.